नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत एक पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे आंबे डाळ किंवा आंब्याची डाळ। जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा कोशिंबिरीचा एक प्रकार म्हणून तुम्ही हे बनवू शकता। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। अर्धी वाटी चणा डाळ मी इथे पाण्यामध्ये भिजत घातली आहे। त्याच्यानंतर मी इथे कैरी घेतली, कोथिंबीर घेतली, मिरची हिरवी, ओलं खोबरं किसून घेतलं, आलं आणि मीठ। आता आपण या कैरीची वरची साल काढून घेऊया। अशा प्रकारे मी कैरीची वरची पूर्ण साल काढून घेतली। आता आपण याला किसून घेऊया। तर मी कैरीची अर्धी बाजू इथे पूर्ण अशी किसून घेतली। आता किसलेले कैरी आपण एका प्लेटमध्ये काढूया। आता इथे बघा, डाळ मी चांगली 3 ते 4 तास भिजत ठेवली होती, चांगली भिजली आहे आता आतपर्यंत। याच्यातलं पाणी काढून घेतलं। आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया वाटण्यासाठी। याच्यामध्ये घालूया 4 ते 5 हिरव्या मिरच्या। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता याच्यात मिरची। त्याच्यानंतर इंचभर आल्याचे तुकडे घातले मी। ओलं खोबरं इथे मी किसून घेतलं, तुम्ही खोवून घेतलं तरी चालेल। आता यातलं अर्ध खोबरं आपण याच्यामध्ये टाकूया। आता इथे आपण किसून घेतलेली कैरी याच्यातली अर्धी घालूया याच्यामध्ये। अर्धा चमचा मीठ, याच्यात तुम्हाला आवडत असेल तर साखर घातली थोडीशी तरी चालेल। आता आपण याला मिक्सरला जाडसर असं वाटून घेऊया। जास्त बारीक करायचं नाही आणि याच्यात जास्त पाण्याचा वापरही करायचा नाही। वाटलंच तुम्हाला तर 1-2 चमचे फक्त पाणी तुम्ही टाकू शकता। आता मी इथे जाडसर अशी डाळ वाटून घेतली मिक्सरला। आता याच्यामध्ये शिल्लक ठेवला होता तो ओल्या खोबऱ्याचा किस आपण घातला, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर। आता मी इथे कोथिंबीर वाटताना नाही घातली, नाहीतर डाळीला हिरवा कलर आला असता। आता हे याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता इथे अर्धी कैरी आपण ठेवली होती बाजूला, ती याच्यामध्ये घातली, ती पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपण या डाळीला तडका देऊया। याच्यासाठी मी गॅसवर तडका पॅन ठेवला, त्याच्यामध्ये पळीभर तेल घातलं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर इथे मी 1 पाव चमचा जिरे घातले। आता मी गॅस बंद केला। त्याच्यानंतर 7 ते 8 मी कढीपत्त्याची पानं घातली, पाव चमचा हिंग, 2 सुक्या लाल मिरच्या मी कट करून घातल्या याच्यामध्ये। चांगलं मिक्स करून घेऊया। आता ही फोडणी चांगली थंड करून घ्यायची आणि मग याच्यामध्ये घालायची। फोडणी चांगली मिक्स करून घेऊया डाळीमध्ये। आता इथे मी फोडणीमध्ये हळद घालायला विसरली, तर मी अर्धा चमचा तेल गरम करून घेतलं। कोमट झाल्यानंतर तेल मी त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली। आता ही फोडणी आपण याच्यावर घालूया। आता मी हे विसरल्यामुळे नंतर घातली, तुम्ही फोडणीत हळद थोडीशी टाका, त्यामुळे डाळीला कलर छान येतो। आता हे मिक्स करून घेऊया। छान मिक्स झालं। आता मस्त आपली कैरीची डाळ इथे तयार झाली। तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप छान लागते ही डाळ, चटपटीत होते। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा घरी।
माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.